अस्सल पारंपरिक व वर्षानुवर्ष केली जाणारी ही कारल्याची पद्धत आहे। खारं कारलं की जे अजिबात कडू होत नाही व भाकरी बरोबर चवीला अप्रतिम लागणारं व झटकीपट होणारी ही रेसिपी आहे। चला व्हिडिओ पूर्ण बघूया। आता पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो अशी लांबती हिरवी कारली सहज मिळतात, ती आपण बाजारातनं आणायची। आता ही कारली आहेत मी अशा प्रकारे चिरून घेतले, तुम्ही बघू शकता। सगळी कारली मी असे काप करून घेतलेत। असे त्याच्यातल्या बिया देखील काढल्या नाहीत, त्या आहे अशाच ठेवायच्या। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपण काय करायचं आहे तुम्हाला मी सांगते। इथं हे मी पाणी घेतले, त्याच्यामध्ये ही कारली टाकायची आणि एक मोठा चमचा मीठ टाकून घ्यायचं व आपल्याला ही एक 10 मिनिट म्हणजे 75% शिजतील अशा प्रकारे आपण ही शिजवून घ्यायचे। फक्त मीठ टाकून आपल्याला ही शिजवून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मी गॅसवरती ही एक 15-20 मिनिट शिजायसाठी ठेवून देते आहे। छान असे आता ही शिजवून घेऊया। अशा प्रकारे आता ही आपण शिजवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता एक 15 ते 20 मिनिटात आपली ही कारली छान अशी 75% शिजलेत। आता आपण ही बाजूला काढून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपण ही सगळी कारली अशी पाण्यातून बाजूला काढली। थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि ही कारली तुम्ही बघताय अशा प्रकारे शिजली गेली आहेत। याच्याने काय आपण पाणी काढून टाकलंय, त्यामुळे त्यातला सगळा जो कडवटपणा आहे तो पाण्यात निघून जातो। ही कारली अजिबात कडवट किंवा कडू होत नाहीत। आपण हे खारं कारलं करणार आहे, त्यामुळे अप्रतिमच लागतंय। तर चला आता बघूया, आपण फोडणी देऊन घेऊया। आता इथं गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली, त्याच्यात साधारणतः 1.5 पळी तेल ओतून घेऊया। जी किटलीतली पळी असते त्याच्या पळीने। आता तेल गरम झाल्यानंतर आपण थोडेसे मोहरी व थोडेसे जिरे टाकून घेऊया। आता इथं जिरे मोहरी छान असे तडतडल्यानंतर त्याच्यात आपण हळद टाकून घेऊया। हळद टाकल्यानंतर एक आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं हे वाटण आहे। हा ओला नारळ आहे तो टाकून घ्यायचा व चांगला आपल्याला हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। एकदम खूप छान असे खारं वांग होतं, खारं कारलं होतं। त्याच्यात तिळाचं कूट टाकून घेऊया, शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। अजिबात कडवट नाही होणार, अप्रतिम लागणार। तुम्ही बघू शकता छान आता आपले हे भाजले गेले। आता आपण जी वांगी शिजवून घेतली होती ती टाकायची व मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं टाकायचं कारण शिजवताना टाकले। थोडीशी साखर टाकूया आणि थोडंसं चवीला गरम मसाला टाकूया, थोडंसं लाल तिखट टाकूया व आता हे अजून एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊया। अजिबात कडवट होणार नाही, खूप छान लागतं। आता हा मसाला छान असा कारल्याला लागण्यासाठी साधारणतः ही कारली पाण्यात बुडतील एवढा पाणी टाकून घेऊया। शक्यतो गरम पाणी घ्या। तुम्ही बघू शकता किती छान आपल्याला कलर आला आहे। आता याला आपण साधारणतः एक 10 मिनिट असं ठेवून देऊया। आता साधारणतः एक 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं हे कारलं पूर्णपणे छान असं तयार झालं आहे। हे खारं कारलं तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशा बरोबरही खाऊ शकताय। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।